अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. जय माता लक्ष्मी. भक्तांनो, आजची ही भगवान शंकर आणि माता लक्ष्मीची कथा जे भक्त ऐकणार आहेत किंवा ज्या भक्तांच्या कानावर ही कथा पडणार आहे, त्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख, गरिबी, दारिद्र्य जळून जाणार आहे. ज्या भक्तांच्या कानावर ही कथा पडेल त्यांच्या जीवनात चमत्कार होईल. सुख, समृद्धी आणि आनंद त्यांच्या घरामध्ये नांदेल. तुमच्या कुटुंबावरील जे काही संकट असेल, दुःख असेल, ते दुःख नष्ट होईल, संकटही नष्ट होईल. म्हणून ही कथा न चुकता शेवटपर्यंत ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करा. अति प्राचीन काळात तीनही लोकांमध्ये, स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ, या तीनही लोकांमध्ये शांती नांदत होती. देव आपापल्या कार्यांमध्ये व्यस्त होते. मानव शांतपणे निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेत होता आणि पाताळामध्ये दैत्य त्यांच्या राज्या मर्यादित राहत होते. मात्र ही शांतता फार काळ टिकली नाही. तीनही लोकांमध्ये शांतता होती, मात्र या शांतता भंग करण्याचं काम पाताळातील दैत्य करणार होते. पाताळ लोकाचा अधिपती ताम्रकेतू, जो क्रूर, बलाढ्य आणि अत्यंत बुद्धिमान होता, त्याच्या मनात स्वप्नांमुळे अस्वस्थता निर्माण झाली. त्याच्या स्वप्नात दिसलं की तो स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ ताब्यात घेऊन ब्रह्मांडाचा स्वामी बनतो आहे. मात्र त्याचं राज्य अधिक प्रबळ होण्यासाठी त्याला देवतांची शक्ती काबीज करायची होती. ताम्रकेतूने आपल्या सभेला बोलावलं. त्याच्या सभेत प्रमुख दैत्य होते: महाकाल, विरूपाक्ष, भैरूड, सुरतपद्म आणि त्याचा विश्वासू सेनापती वज्रांग. देवता आपल्या सामर्थ्यावर गर्व करतात. पृथ्वीवरील मानव आपल्या देवतांना पूजतात, आपण आता स्वर्गावर चालून जाऊ. पृथ्वी आणि स्वर्ग आपल्या ताब्यात आले की पाताळ ब्रह्मांडाचा मध्यबिंदू बनेल. ताम्रकेतूने गर्जना करत हे सर्व काही म्हटलं. दैत्यांच्या मनामध्ये देखील आता ही आशा निर्माण झाली की आपण स्वर्ग आणि पृथ्वी ताब्यात घेऊ शकतो आणि ते काबीज करण्याची स्वप्न ते बघू लागले. दैत्यांच्या सेनेने आता पृथ्वीवर आक्रमण करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी अनेक गावे जाळली, अनेक पाणी नद्या आटवून टाकल्या, झाडं कोमेजून गेली आणि लोक आता भयभीत झाले. त्यांना प्रार्थना स्वर्गात पोचल्या. पृथ्वीवर असलेल्या ऋषीमुनींनी संकट लक्षात घेऊन देवतांकडे मदतीची विनंती केली. ऋषींचा नेता महर्षी अत्री यांनी ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव यांना यज्ञाच्या माध्यमातून आवाहन केलं. स्वर्गातही देवता यामुळे अस्वस्थ झाले होते. इंद्रदेव आपल्या सभेमध्ये म्हणाले, दैत्यांचं बल वाढत चाललं आहे. आपण हे संकट रोखण्यासाठी सर्व देवतांनी एकत्र येण्याची गरज आहे. मात्र देवतांच्या योजनेला दैत्यांनी आधीच कळ मिळवलेली होती. ताम्रकेतूने आपल्या सेनापती वज्रांगला स्वर्गात पाठवलं. वज्रांगने इंद्रलोकावरती हल्ला केला आणि इंद्राला युद्धासाठी तयार होण्याची वेळ दिली. पृथ्वीवरील विनाश पाहून माता लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर उतरल्या. त्यांनी लोकांना शांत केलं आणि त्यांना सांगितलं, देवांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. भगवान शंकर स्वतः हे संकट दूर करतील. तुम्ही निष्ठा ठेवून प्रार्थना करा. माता लक्ष्मी मानवांमध्ये एकता निर्माण करत होता आणि दुसरीकडे भगवान विष्णू कैलास पर्वतावर जाऊन भगवान शंकरांना या संकटाची माहिती देत होते. भगवान शंकर कैलास पर्वतावर ध्यानस्थ होते. भगवान विष्णूंनी त्यांना पाताळातील ताम्रकेतूच्या वाढत्या सामर्थ्याची माहिती दिली. मग भगवान शंकरांनी डोळे उघडले आणि त्यांच्या तिसऱ्या डोळ्यातून एक तेजस्वी प्रकाश निघाला. हे संकट सर्व लोकांसाठी आहे. आता वेळ आली आहे की पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ यांचं संतुलन राखण्यासाठी मी स्वतः युद्ध करणार आहे, असं भगवान शंकर म्हणाले. शंकरांनी आपल्या सहाय्यकांना बोलावलं, नंदी, भृंगी आणि वीरभद्र. त्यांनी या तिघांना आदेश दिला की ते दैत्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवतील. त्याचवेळी शंकरांनी आपल्या सामर्थ्यातून 3 नवे योद्धे देखील निर्माण केले. कृपानेश्वर, जे तलवारीने लढाईत अद्वितीय होते.
धृतिराज जे धैर्य आणि शौर्याचे प्रतीक होते, चंद्रमौली ज्यांना मंत्रशक्तीत निपुणता होती, ताम्रकेतूने आता स्वर्गावर देखील हल्ला चढवला होता. त्याच्या सैन्याने इंद्रलोक हलवून सोडलं, पण इंद्रांनी आपल्या सेनापतींना पाठवून काही प्रमाणात प्रतिकार केला. दैत्यांनी स्वर्गाच्या जवळ असलेल्या अमृत कुंभावर आपला डाव टाकला. जर दैत्यांनी अमृत मिळवलं असतं तर ते अजरामर झाले असते. भगवान विष्णूंनी हे संकट ओळखलं आणि त्यांनी गर्वा, वरुण, वायू आणि अग्निदेव यांना पाठवलं. त्यांनी दैत्यांशी युद्ध सुरू केलं. मात्र ताम्रकेतू अत्यंत बलाढ्य असल्यामुळे देवता कमी पडू लागले. तेव्हा भगवान शंकरांनी स्वर्गावर येऊन त्रिशूळ उचलला. त्यांना आगमनतेचा दैत्य थरारले. जेव्हा त्यांनी आगमन केलं तेव्हा दैत्य थरारले. शंकरांनी आपल्या मंत्रशक्तीने ताम्रकेतूच्या सैन्याला पराभूत केलं. पण ताम्रकेतू स्वतः प्रचंड शक्ती वापरून युद्ध लढत राहिला. भगवान शंकरांनी ताम्रकेतूचा संहार केला, मात्र त्याला पूर्ण नष्ट न करता त्याच्या अहंकाराचा नाश केला आणि त्याला पाताळातच ठेवून दिलं. त्यांनी ताम्रकेतूला आदेश दिला, तू आता ब्रह्मांडांचं संतुलन राखण्यास मदत करशील. जर पुन्हा अशा वाईट विचारांना प्रयत्न केलास तर तुला पूर्णपणे नष्ट केलं जाईल. माता लक्ष्मीने पृथ्वीवर येऊन मानवांसाठी समृद्धीसाठी त्यांना आशीर्वाद दिला. भगवान विष्णूने देव आणि मानवांमध्ये शांतता प्रस्थापित केली आणि भगवान शंकर कैलासावर परत गेले. पण त्यांनी वीरभद्र, नंदी आणि चंद्रमौली यांना पृथ्वीवर रक्षणासाठी ठेवलं. पाताळात पराजय स्वीकारून ताम्रकेतू शांत बसला असला तरी त्याच्या अहंकाराने वारे पूर्णपणे विरले नव्हते. तो आपल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी गुप्त योजना आखत होता. त्याच्या गूढ तपस्येतून एक नवीन दैत्य उभा झाला. महादैत्य दुर्गधांसूर, जे शक्तिशाली, क्रूर आणि ताम्रकेतूच्याही पुढे बुद्धिमान होता. दुर्गंधासूर जन्माबरोबरच पाताळ लोक हादरले. त्याच्या भीतीने अन्य दैत्यही दचकले. ताम्रकेतूने त्याच्यावर आपलं संरक्षण सोपवलं आणि त्याला युद्धाची तयारी करायला सांगितली. दुर्गंधासूरने आपल्या तपस्येच्या जोरावर ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलं की त्याला कोणत्याही सामान्य किंवा मानवाने मारता येणार नाही. दुर्गंधासूरने पृथ्वीवर आपलं पाऊल टाकताच विनाश सुरू झाला. त्याने पृथ्वीच्या पोटातील सोनं, रत्ने आणि जलस्रोत आपल्यासाठी काढून घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे नद्या कोरड्या पडल्या, डोंगर भंगले आणि पृथ्वीवरील मानव पुन्हा एकदा संकटात आले. मानवांनी ऋषीमुनींना प्रार्थना केली. ऋषी अत्री, वसिष्ठ आणि अगस्त्य यांनी पृथ्वीच्या या संकटांची जाणीव देवांना दिली. देवसभेत विष्णू आणि इंद्र यांचं मत होतं की हे संकट पूर्णतः भगवंताच्या हस्तेच संपवता येईल. माता लक्ष्मीने पृथ्वीवर विनाश पाहून कुपित स्वरूप धारण केलं. त्या पृथ्वीवर उतरल्या आणि त्यांनी मानवांना धीर दिला. त्यांनी दुर्गासुराचा पराभव करण्याचा निश्चय केला. माता लक्ष्मीने देवी दुर्गेची तपस्या केली आणि त्यांच्याशी संवाद साधला. दुर्गा म्हणाल्या, दुर्गंधासुराला संपवण्यासाठी शक्ती आणि धैर्याची गरज आहे. फक्त शिव आणि विष्णू यांच्या संयुक्त शक्तीनेच हे शक्य आहे. कैलास पर्वतावर भगवान शंकर ध्यानस्थ बसले होते. माता पार्वती त्यांच्या बाजूला होत्या. विष्णू आणि लक्ष्मी कैलासावर पोचले. त्यांनी भगवान शंकरांना दुर्गंधासुराच्या संकटाची माहिती दिली. शंकरांनी आपले डोळे उघडले आणि त्यांच्या डोळ्यातून बाहेर पडणाऱ्या तेजाने कैलास उजळून निघाले. शंकरांनी पुन्हा वीरभद्र, नंदी आणि गणपतीला बोलावलं. त्यांनी या संकटाचा सामना करण्यासाठी तयार होण्याचा आदेश दिला. त्याने विष्णू आणि लक्ष्मीला सांगितलं, ही वेळ आली आहे की आपण सर्वांनी एकत्रित येऊन हा लढा जिंकला पाहिजे. दुर्गंधासूर पृथ्वीच्या विनाशावर नंतर स्वर्गावर स्वारी करण्याच्या तयारीत होता. त्याने महाकाल, सूरपद्म आणि भैरूड या आपल्या सेनापतींना पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांवर पाठवलं. त्यांनी नद्या आटवल्या, समुद्र ओसंडून वाहू लागले आणि मानवांच्या आशा संपवण्याचा प्रयत्न केला. भगवान विष्णूने गरुडाला पाठवलं
की त्याने दुर्गंधासुराच्या हालचालींवर नजर ठेवावी. गरुडाने माहिती आणली की दुर्गंधासूर पातळीतील रहस्यमय अमृतकुंडावर अधिकार मिळवला आहे. त्यामुळे आता अजरामर त्याला शक्ती प्राप्त झाली आहे. माता लक्ष्मीने आपल्या शक्तीने मानवांमध्ये आत्मविश्वास जागृत केला. त्यांनी गणेश आणि कार्तिकीय यांच्या सहकार्याने मानवांना संरक्षण दिलं. दुर्गंधासुराच्या दैत्याचा सामना करताना मानवांनी देवतांच्या मदतीने छोटे विजय मिळवले. दुर्गंधासूर स्वतः युद्धासाठी तयार झाला. त्याने स्वर्गावर स्वारी केली आणि देवतांच्या सैन्यावर हल्ला केला. मात्र यावेळी भगवान शंकर आणि विष्णू पूर्ण तयारीने होते. शंकरांनी आपला त्रिशूळ उचलला तर विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र. त्यांच्या संयुक्त शक्तीने दुर्गंधासुराचं सैन्य मागे हटायला लागलं. दुर्गंधासुराने अत्यंत क्रोधित होऊन स्वतः युद्धात उडी मारली. शंकर आणि विष्णू यांच्या संयुक्त हल्ल्याने दुर्गंधासुराच्या अजरामर शक्तीवर आघात झाला. पण त्याचा नाश होणं अशक्य होतं, कारण ब्रह्मदेवाच्या वरदानाने त्याला संरक्षण होतं. तेव्हा माता लक्ष्मीने आपल्या शक्तीने दुर्गंधासुराच्या अहंकाराचा नाश केला. त्याला समजावलं की शक्तीचा उपयोग नेहमी चांगल्या कार्यासाठी झाला पाहिजे. दुर्गंधासुराने आपल्या चुका मान्य केल्या आणि देवांच्या चरणी शरणागती पत्करली. त्याने वचन दिलं की तो पृथ्वी आणि स्वर्गाला आता त्रास देणार नाही. देवतांनी मानवांना समृद्धीचा आशीर्वाद दिला. शंकर आणि विष्णू पुन्हा कैलासावर गेले. मात्र लक्ष्मीने मानवांना सन्मार्गाचा संदेश दिला. पृथ्वीवर पुन्हा निसर्ग फुलू लागला आणि लोक आनंदाने जीवन जगू लागले. हा चमत्कार सर्व मानवांना पुन्हा आशेचा किरण देऊन गेला की आपल्यावर कितीही संकट आली, भविष्यामध्ये काहीही झालं तरी मात्र देव आपल्यासाठी नेहमी आहेत, असं भगवंतांनी मानवांना संदेश दिला. आणि या कथेमधून हेच सांगण्याचा प्रयत्न केला की जरी कितीही संकट आली तरी मात्र देव आपल्यासोबत नेहमी आहेत. धर्माचं संकट असू द्या किंवा गरिबीचं संकट असू द्या, सुख शांतीचं कुठलंही प्रकारचं काही असू द्या, भगवंत नेहमी आपल्यासोबत आहेत. आपल्या घरात सुख शांती नांदण्यासाठी आपल्याला देवाची सेवा करणं खूप गरजेचं आहे. प्राचीन काळातही देव होते आणि आधुनिक काळातही आहे. मात्र प्राचीन काळातील सेवा वेगळ्या होत्या. ऋषीमुनी वर्षानुवर्षे तपस्या करत होते, तेव्हा कुठेतरी जाऊन त्यांना देवाचं दर्शन घडत होतं. आपल्याला एका दिवसात काही तासात देवाचं दर्शन मिळवायचं आहे, हे शक्य नाही. म्हणून तुम्हाला मनापासून अद्वितीय सेवा करणं खूप गरजेचं आहे. जेवढी सेवा भक्ती जास्त असेल तेवढं तुम्ही देवाच्या जवळ आहात. जेव्हा आपण या संदेशाचा फायदा घेतो तेव्हा या संदेशातून आपल्याला सकारात्मक असे चमत्कार बघायला मिळतात. जो माणूस सकारात्मकतेने वागतो त्याला जीवनात नेहमी काही ना काही चांगल्या गोष्टी मिळतात. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचारांनी तुमचं जीवन उजळून निघेल. जेव्हा ताम्रकेतूने स्वर्गावर हल्ला चढवला तेव्हा मात्र भगवान विष्णूंनी त्याचा वध केला आणि माता लक्ष्मीने सर्व प्रजेमध्ये शांतता कायम ठेवली. म्हणून माता लक्ष्मी देखील आपल्या भक्तांना तेवढंच तारते जेवढं देव तारतात. म्हणून माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये नेहमी नांदेल, फक्त आपण तिची देखील सेवा करायला हवी. या कथेच्या शेवटामध्ये आपल्याला भगवंताकडून हेच संदेश मिळतो की जेव्हा आपण केव्हाही हार स्वीकारतो तेव्हा आपण हार न स्वीकारता त्या गोष्टीला सामोरं जायला हवं. जेव्हा ऋषी आणि मुनी जेव्हा देवाकडे प्रार्थना करत होते तेव्हा देवांना जाणीव झाली की संकट खूप मोठं आहे. म्हणून आपणही देवाकडे प्रार्थना करायची आणि देवाला सांगायचं की संकट किती मोठं आहे. देव नक्की तुम्हाला त्यावरती मार्ग सांगतील. आपण कुठलीही सेवा करतो त्या सेवेत जर आपण योग्य ते आपलं दिलं तर नक्कीच त्या सेवेला फळ मिळतं. परंतु सेवा कशी हवी, सेवा मनोभाव्य हवी. सेवा कशी हवी, सेवेमध्ये आपण जे काही करतो त्याला योग्य ते स्थान असावं. सेवा कशी असावी, सेवेमध्ये आपण आपलं सर्व काही वाहून द्यावं. सेवा कशी असावी,
सेवेमध्ये आपण जे काही करतो आहोत त्या गोष्टीचं आपल्याला योग्य ज्ञान असावं. सेवा कशी हवी? सेवा शुद्ध मनाने केलेली असावी. सेवेमध्ये फक्त आपण आपला नाही तर सर्वांचा विचार केलेला असावा. सेवा कशी असावी? सेवेमध्ये जे मिळवलं आहे त्यावर अहंकार कधीच करू नये. सेवा जे देतात त्याचा स्वीकार करून योग्य तो उपयोग करावा. देखील देवाकडून सर्व काही प्राप्त केलं, मात्र त्याचा उपयोग योग्य त्या प्रकारे केला नाही. त्यानंतर दैत्यांना देखील त्याचं फळ भोगावं लागलं. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, भगवंत देतात, पर दिल्यानंतर त्याचा योग्य तो वापरला पाहिजे. म्हणून त्यासाठी पहिले ज्ञान खूप गरजेचं आहे. आपल्या आयुष्यात अनपेक्षित आनंद येईल, कारण आपण देवाची सेवा आहे. देवाच्या कृपेचा विजय होईल. यशाचा प्रवास आपलाही सुरू होईल, कारण आपण कोणाचं वाईट केलं नाही. देव म्हणतात, तुझ्या स्वप्नांना एक नवी दिशा मिळेल. आज तुझ्या स्वप्नांना एक नवी दिशा मिळाल्यानंतर एक मोठी संधीही मिळेल. तुझ्या आयुष्यातील अडथळे स्वामींच्या कृपेने दूर होतील. जेव्हा भगवंत आपल्याला मार्ग दाखवतात, तो मार्ग आपण नीट स्वीकारायचा. आपल्या मेहनतीचं अनपेक्षित फळ देखील आपल्याला मिळेल. आपल्या जीवनातील सगळे वाईट क्षण आजपासून बदलतील. या कथेमधून आपल्याला जे काही शिकायला मिळालं त्याची मदत आपल्याला आपल्या समस्या सोडवण्यासाठी होईल. आयुष्याला नवी दिशा मिळेल. स्वामींच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आपल्या जीवनातील सर्व संकटांवर आपण विजय मिळवू शकतो. देवाच्या कृपेने आपल्याला निर्णय घेण्याची योग्य ती संधी मिळेल. आपल्या मार्गातील सर्व अडथळे देवाच्या कृपेने दूर होतील. आपल्या आयुष्यात चमत्कार घडेल. आपल्या जीवनामध्ये सुख, शांतता आणि समाधान येईल. आपल्या मेहनतीला आज योग्य ती ओळख मिळेल. स्वामींच्या कृपेने आपल्या कुटुंबात आनंद नांदेल. स्वामींच्या कृपेने आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळेल. स्वामींच्या कृपेने आपल्याला आज आपल्या प्रार्थनेला उत्तर मिळेल. स्वामींच्या आशीर्वादाने आपल्या जीवनाचा एक नवा आरंभ सुरू होईल. स्वामींच्या कृपेने आपल्या सर्व अडचणी आता दूर होतील. देवाच्या आशीर्वादाने आपल्या सर्व कष्टांचे फळ मिळायला सुरुवात होईल. भगवंताच्या कृपेने आपल्या मनातील ज्या काही द्विधा आहे, ज्या काही समस्या आहे त्या शांत होतील. देवाच्या कृपेने आपल्याला नवीन संधी मिळेल. आपले सुखाचे दिवस सुरू होतील. आज आपल्या आयुष्यातील सगळ्या नकारात्मक गोष्टी दूर होतील. आपल्या ध्येयासाठी आज एक योग्य ती दिशा मिळेल. स्वामींच्या आशीर्वादाने आपल्या मनातील सर्व ज्या काही इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतील. भगवंताच्या कृपेने आपल्याला आर्थिक समृद्धी मिळेल. भगवंताच्या कृपेने जीवनातील सर्व नकारात्मक गोष्टी आता संपल्या जातील. भगवंताच्या कृपेने आपल्या मनातील विचार सातत्य निर्माण होईल. भगवंताच्या कृपेने आपल्या मनाला शांती मिळेल. भगवंताच्या कृपेने आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्याला मोठं यश मिळेल. भगवंताच्या कृपेने आपल्या जीवनात आनंद आणि शांतता निर्माण होईल. भगवंताच्या मार्गदर्शनाने आपल्या जीवनात नवीन काही गोष्टी घडायला सुरुवात होईल. आज यशाची संधी मिळाली आहे. ही संधी आपले जीवन उजळून टाकेल. देवाच्या कृपेने आज आपल्या आयुष्यात अशी संधी येईल जी आपलं भविष्य अधिक सुखद आणि संपन्न करेल. आजपासून आयुष्याची नवीन सुरुवात होईल, जिथे प्रत्येक पाऊल यश आणि आनंदाकडे आपल्याला घेऊन जाईल. आपल्या मेहनतीचं योग्य फळ आपल्याला स्वामी कृपेने मिळणार आहे. आज आपल्याला सकारात्मक अनुभव येईल, जो आपल्या विचारसरणीत आणि जीवनाच्या प्रवाहात बदल घडवेल. आज आपल्या आयुष्यात संयमाचं फळ योग्य त्या मार्गाने मिळणार आहे. आज आपल्या मनातील सर्व दुःख दूर करून जीवनाचा खरा आनंद भगवंत आज मिळवून देणार आहेत. आपल्या आयुष्यात आता असा आनंद मिळेल जो प्रत्येक अडथळ्याला संधीमध्ये बदलून टाकेल. जीवनामध्ये जे काही स्वामी घडवतील त्याची कृपा आपल्यावर होईल. आज असा अनुभव येईल जो आपल्या मनातील सर्व शंका आणि प्रश्न दूर करून टाकेल. आपल्या आयुष्यात आज अशी नवीन दिशा मिळेल जी प्रत्येक क्षणी आनंदाची अनुभूती देईल. आज आपल्या मार्गावरचे सगळे काटे दूर करून स्वामी आपल्याला सरळ मार्ग दाखवतील. आज आपल्या कामात अशी अनपेक्षित संधी मिळेल जी आपल्या आयुष्याला नवीन उंचीवरती नेईल. आज जीवनात नवा प्रकाश आणि ऊर्जा निर्माण होईल.
देवाच्या कृपेने आज आपल्या जीवनातील सर्व अडथळे संपतील. आपल्या कुटुंबात आनंद आणि समाधान निर्माण होईल. मेहनतीला आता असे रंग येतील की देवाच्या कृपेने आपल्या सर्व स्वप्नांना मोठं यश मिळेल. जीवनातील प्रत्येक अपूर्ण इच्छा आता पूर्ण होऊ लागेल, कारण देवाने आपल्यावरती कृपादृष्टी दाखवली आहे. आजची ही भगवान शिवांची कथा आपल्याला आनंद आणि धनसंपत्तीने आपलं घर भरून टाकेल. देवाच्या कृपेने आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर होऊन आपल्याला नवीन सुरुवात करण्याची संधी मिळेल. देवाच्या कृपेने आपल्या सर्व आर्थिक समस्या सुटतील आणि नव्या संधीच्या दारापर्यंत आपल्याला घेऊन जातील. आपल्या मनातील आशा प्रार्थना आहेत ज्या भगवंत आज प्रत्यक्षात उतरवतील. आपल्या कुटुंबात अशी ऊर्जा निर्माण होईल जी सगळ्यांना एकत्र आणि आनंदी ठेवेल. यशाचा प्रवास हा आजपासून सुरू होईल. मनाला शांत ठेवा, कारण देवाच्या कृपेने प्रत्येक प्रश्नाला उत्तर आणि दुःखाला तोडगा मिळतो. कधी हार मानू नका, कारण भगवंत आपल्या सोबत आहेत आणि ते आपलं कल्याण लवकरच करणार आहेत. प्रत्येक संकटातही संधी आहे, फक्त आपल्या मनातील विश्वास जागृत ठेवा. जिथे प्रयत्न थांबवाल तिथे तुम्ही संपणार आहात, म्हणून प्रयत्न कधीच थांबवू नका. देवाच्या आशीर्वादांमुळे तुमच्या आयुष्यात एक नवा प्रकाश येईल, जो तुमचं भविष्य उजळून टाकेल. अंधार कितीही घनदाट असला तरी पहाट नवीन प्रकाश घेऊन येते. म्हणून घाबरू नका, चिंता करू नका. दुःख हे कायमस्वरूपी नसतं, दुःखाला देखील अंत असतो. म्हणून तुमचंही दुःख लवकरच संपणार आहे. भगवंत तुम्हाला अशा संधी देणार आहेत ज्या संधीचं तुम्ही सोनं करू शकाल. तुमच्या घरात असा आनंद येईल जो कायमस्वरूपी राहील आणि समाधानाचा अनुभव देईल. तुम्हाला लवकरच अशी संधी मिळणार आहे जी तुमच्या स्वप्नांना पंख देईल. तुमच्या मनातील भीती आता विश्वासात बदलणार आहे आणि यातूनच तुमचं यश आहे. तुम्ही अशा दिशेने चालायला लागाल जिथे फक्त यश आणि समाधान भेटेल. तुमच्या कष्टांची परतफेड तुम्हाला अशा रूपात मिळणार आहे जी तुमच्या कल्पनांपलीकडची आहे. तुमच्या आयुष्यात नवीन उमेद, नवी दिशा आणि नवा प्रकाश येणार आहे. ज्या गोष्टींसाठी तुम्ही इतके दिवस वाट बघत होता, ती गोष्ट आता सहजरित्या तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तुम्हाला लवकरच अशा गोष्टींचा अनुभव येईल ज्याने तुमचं आयुष्य समृद्धी होईल. तुम्हाला आता जीवनात एक नवीन संधी मिळणार आहे जी तुमच्या जीवनाचा प्रवास सोपा करेल. आता तुम्हाला नवीन प्रेरणा मिळणार आहे जी तुमचं भविष्य घडवेल. चिंता करू नका, आता सर्व सहजरित्या मिळणार आहे. सर्व काही सकारात्मकरित्या तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तुम्हाला मिळणारं संपत्तीचं फळ तुमच्या संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. तुमच्या मार्गामध्ये अशी एक जादुई संधी तुम्हाला मिळणार आहे जी तुमचे आयुष्य सोन्यासारखं बनवेल. तुमच्या डोळ्यांसमोर आता सकारात्मक बदल घडणार आहेत. तुम्हाला नवीन सुखाची सुरुवात घेऊन येणार आहे. आजचा हा स्वामी संदेश आणि आजची ही भगवान शिवांची माता लक्ष्मीची कथा ज्या भक्तांनी शेवटपर्यंत ऐकली, त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगले विचार पूर्ण होतील. तुम्ही जीवनामध्ये खूप समृद्धी आणि शांतता प्राप्त करणार आहात. आजचा हा संदेश, आजची ही कथा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगले सुख आणि आनंद मिळवून देईल. चांगला मार्ग तुम्हाला सापडेल. आजची कथा ज्या भक्तांनी ऐकली आहे त्या भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील. ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच कथा स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.